क्वेश्चन नंबर 16 बघा. 0 डिग्री मूळ रेखावृत्त ज्याला आपण प्राईम मेरिडियन म्हणतो व विषुवृत्त खालीलपैकी कोणत्या ठिकाणी एकमेकांना छेदतात. तर हे प्राईम मेरिडियन काय आहे आपल्याला माहिती आहे की अर्थ आहे. अर्थला ज्या आडव्या ओळी आहेत त्याला आपण लॅटिट्यूड म्हणतो आणि जे उभ्या ओळी आहेत त्याला लॉंगिट्यूड म्हणतो किंवा त्याला आपण रेखावृत्त म्हणतो आणि याला अक्षवृत्त म्हणतो. तर हे जे अक्षवृत्त आहे ते पृथ्वीला नॉर्थ आणि साऊथ हेमिस्फिअरमध्ये, ठीक आहे, उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्धमध्ये डिवाईड करतात. तसंच जे रेखावृत्त आहे 0 डिग्री रेखावृत्त जे आहे ते पृथ्वीला पूर्व गोलार्ध आणि पश्चिम गोलार्धामध्ये डिवाईड करतो. ठीक आहे, जी 0 डिग्रीची लाईन आहे, जी लॅटिट्यूड आहे त्याला आपण विषुवृत्त म्हणतो किंवा इक्वेटर म्हणतो. ठीक आहे, आणि जर 0 डिग्रीची रेखावृत्त लाईन आहे त्याला प्राईम मेरिडियन म्हणतो. ह्या दोन्ही रेषा ज्या आहेत हे एकमेकांना कुठे कट करतात तर ते अटलांटिक महासागरामध्ये कट करतात. आता हे प्राईम मेरिडियन का महत्त्वाचं आहे तर 1884 साली एक करार झाला. ठीक आहे, त्या करारानुसार रॉयल ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्वेटरी जी लंडनमध्ये आहे, ठीक आहे, तिथून ते पास झालेली आहे ग्रीनविच ह्या ठिकाणाहून. ठीक आहे, आणि आपण म्हणून बघा आपला वेळ जो आहे तो GMT मध्ये लिहितो. ठीक आहे, जर आपण टाईम मेजर करतो GMT म्हणजे काय, ग्रीनविच मीन टाईम आहे. तर हे संकल्पना कशाशी निगडीत आहे, प्राईम मेरिडियनशी आहे. प्राईम मेरिडियन आणि इक्वेटर कुठं कट करतं एकमेकांना, अटलांटिक महासागरामध्ये करतं. क्वेश्चन नंबर 17 बघा. खालीलपैकी विधानांचा विचार करा. पहिलं विधान आहे तापमानातील फरकामुळे हवेच्या दाबात बदल होतो. हे बदल क्षितिज समांतर दिशेने घडतात त्यामुळे हवेचे वाऱ्यात रूपांतर होते. हे विधान कसं आहे, करेक्ट आहे. आपल्याला माहिती आहे की टेम्परेचरमुळे अर्थ हीट होतं. हीट झाल्यानंतर अशा हाय प्रेशर आणि लो प्रेशर सेल्स तयार होतात आणि जो वारा आहे किंवा विंड्स आहेत ते हाय प्रेशरकडून लो प्रेशरकडे व्हायला लागतं. त्यामुळे पहिलं स्टेटमेंट करेक्ट आहे. सेकंड आहे भांगाची भरती, ज्याला निप टाईड म्हणतो आपण, सरासरी भरतीपेक्षा लहान असते तर ओहोटी सरासरी ओहोटीपेक्षा मोठी असते. आता आपण जर ओशन वॉटर किंवा समुद्राच्या पाण्याची जर मुवमेंट बघितली, ठीक आहे, ओशन वॉटरची आपण जर किंवा समुद्र पाणीची दोन प्रकारे वाहतं. एक हॉरिझॉन्टल किंवा समांतर वाहतं, हॉरिझॉन्टल, आणि दुसरं आहे व्हर्टिकल. आता हॉरिझॉन्टल काय तर एक आहे ओशन करंट्स आहेत, आपल्याला माहिती आहे की ते हॉरिझॉन्टल समांतर वाहतात, आणि दुसरं आहे वेव्ज आहे. व्हर्टिकल काय की अपवेलिंग जे आपल्याला होताना ओशनमध्ये दिसतं, आणि टाइड्स. ठीक आहे, तर आपल्याला भरती ओहोटी आपल्याला हे व्हर्टिकल मुवमेंट दिसतं. आता दोन प्रकारच्या भरती ओहोटी आहेत. भरती ओहोटी कशामुळे होतात तर चंद्र आणि सूर्य यांचं गुरुत्वाकर्षणमुळं पृथ्वीवरील पाणी त्यांच्याकडे ओढलं जातं आणि पृथ्वीचं सेंट्रिफ्युगल फोर्स, त्याला आपण किरणोत्सारी बल म्हणतो, या दोन गोष्टींमुळं समुद्राला भरती किंवा ओहोटी ही प्रक्रिया होत असते. आणि दोन प्रकारच्या भरती आहेत. एक आहे स्प्रिंग टाईड, स्प्रिंग टाईडला आपण उद्धानाची भरती म्हणतो. ठीक आहे, उद्धानाची भरती ओहोटी म्हणतो. आणि दुसरं आहे नीप टाईड, त्याला आपण भांगाची भरती ओहोटी म्हणतो. आता ह्या दोन्ही ज्या भरती ओहोटी आहेत ह्या दोन्ही भरती ओहोटी चंद्र, सूर्य आणि पृथ्वी यांचं स्थान काय आहे किंवा पोझिशन आहे त्याच्यावर हे ठरतं. आपल्याला माहिती आहे की समजा जेव्हा पृथ्वी, चंद्र आणि सूर्य हे जेव्हा एका सरळ रेषेमध्ये 180 मध्ये येतात तेव्हा ती उद्धानाची भरती असते, त्याला आपण स्प्रिंग टाईड म्हणतो. पण हे जेव्हा चंद्र, सूर्य आणि पृथ्वी हे जेव्हा काटकोनामध्ये येतात, म्हणजे सूर्य एका बाजूला, पृथ्वी इथं आणि चंद्र इथे किंवा इथे असेल, तर तेव्हा ती जी भरती येते त्याला आपण काय म्हणतो, निप टाईड, किंवा त्याला आपण भांगाची भरती आपण असं म्हणतो. आता भांगाची भरती ही सरासरी भरतीपेक्षा लहान असते, तर हे करेक्ट आहे. ठीक आहे, आपण जर समजा आपण स्प्रिंग टाईड बघितलं एका रेषेत असेल तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा दोघांचा मिळून जास्त असेल, त्यामुळे पाणी जास्त पूल केलं जाईल आणि कधीही ॲट अ टाईम पृथ्वीवर एकाच वेळी दोन ठिकाणी भरती असते आणि दोन ठिकाणी ओहोटी असते. आता इकडे ओढलं तर सेंट्रिफ्युगल फोर्स किंवा केंद्रोत्सारी बलाने इकडे पण पाणी ओढलं जाईल, त्यामुळे दोन्ही बाजूला भरती असेल आणि त्याच्या अपोजिट 90 मध्ये काय असेल, ओहोटी असेल. ॲट अ टाईम दोन ठिकाणी भरती राहते. तर सरासरी भरतीपेक्षा काय असेल, लहान असते, तर ओहोटी जी आहे ती सरासरी ओहोटीपेक्षा मोठी असते. हे विधान कसं आहे, करेक्ट आहे.
थर्ड, भारतातील सर्वात मोठी भरती ओहोटीची कक्षा टायडल रेंज चेन्नई येथे आहे. आता भरती ओहोटीची कक्षा काय आहे, तर भरती ओहोटीची कक्षा म्हणजे काय की हाय टाईड आणि लो टाईड यांच्यामधलं अंतर. ठीक आहे, भरती आल्यानंतर हायेस्ट पॉईंट आणि ओहोटी असतानाचा जो लोएस्ट पॉईंट आहे पाण्याचा, याच्यामध्ये जी रेंज आहे त्याला आपण टायडल रेंज म्हणतो, किंवा त्यालाच दुसरा शब्द आहे इंटर टायडल झोन. तर त्याच्याबद्दल भारतातील सर्वात मोठी भरती ओहोटीची कक्षा जी आहे ही आपल्याला चेन्नई इथं दिसते. तर टायडल रेंज ही चेन्नई इथं नाही तर भारतामध्ये कुठे दिसते, तर गल्फ ऑफ खंबातमध्ये दिसते. कुठे? गल्फ ऑफ खंबातमध्ये आपल्याला हायेस्ट दिसते. आता हे टायडल रेंज कशावर डिपेंड आहे, तर एक तर ओशनची डेप्थ किती आहे, तिथला समुद्र किनाऱ्याची रचना कशी आहे, की कशा आहे काय आहे, या गोष्टींवर भरती ओहोटी किंवा टायडल रेंज आवश्यक आहे. आता जगभरात जर आपण बघितलं, भारतामध्ये खंबात आहे, तर जगभरामध्ये कुठे आहे, तर कॅनडाच्या ईस्टला न्यू फाउंडलँड आपल्याला माहिती आहे, आणि न्यू फाउंडलँडच्या खाली बे ऑफ फुंडी आहे. न्यू फाउंडलँडच्या खाली आहे नोवा स्कोटिया म्हणून एक ठिकाण आहे जे ॲपलसाठी प्रसिद्ध आहे. न्यू फाउंडलँड कशासाठी प्रसिद्ध आहे, न्यू फाउंडलँडच्या आसपास लॅब्राडॉर करंट आहे आणि गल्फ स्ट्रीम एकत्र येतात आणि तिथं मत्स्य उत्पादनासाठी पोषक वातावरण तयार होतं. ठीक आहे, तर त्याच्यासाठी ते फेमस आहे. तर त्या ठिकाणी बे ऑफ फुंडी आहे. बे ऑफ फुंडी हे जगामध्ये हायेस्ट टायडल रेंज असलेलं ठिकाण आहे. बघा क्वेश्चन नंबर 18 बघा, नैसर्गिक वनस्पतीचा ध्रुवीय प्रदेशाकडून विषुववृत्तीय प्रदेशाकडे वितरणाचा योग्य क्रम ओळखा. म्हणजे त्यांनी काय विचारलेलं आपल्याला, की ध्रुवीय प्रदेशाकडून विषुववृत्तीय प्रदेशाकडे आपण जर चालत आलोत तर आपल्याला कोणते कोणते प्रकारची वनं आपल्याला लागतील. आता हा जो क्वेश्चन आहे सरळ सरळ स्टेट बोर्डच्या पुस्तकातून आपण घेतलेला आहे. ठीक आहे, डायरेक्ट याची आपल्याला स्टेट बोर्डमध्ये एक सुंदर डायग्राम दिलेली आहे. बघा, आपण जर ध्रुवीय प्रदेशाकडून चालत 0 डिग्री विषुववृत्ताकडे आलो तर आपल्याला काय काय लागतं. पहिल्यांदा सूचीपर्णी वनं लागतात, त्यानंतर रुद्धपर्णी वनं लागतात, त्यानंतर मिश्र वने लागतात, त्यानंतर समिशीतोष्ण गवताळ प्रदेश लागतात, त्यानंतर काटेरी वनं लागतात, उष्ण गवताळ आणि विषुववृत्तीय सदाहरित वने लागतात. ठीक आहे, तर याचं उत्तर काय यायला पाहिजे, तर याचं उत्तर यायला पाहिजे पहिल्यांदा मी सांगितलं वरून इथं सूचीपर्णी लागतात, त्यानंतर टेम्परेट ग्रासलँड लागतात, त्यानंतर ट्रॉपिकल थॉर्न फॉरेस्ट लागतात आणि ट्रॉपिकल डेसिडियस फॉरेस्ट लागतात. ठीक आहे, आणि त्यानंतर एव्हरग्रीन फॉरेस्ट लागतात. तर त्याचं उत्तर काय यायला पाहिजे, पर्याय क्रमांक 1 यायला पाहिजे. क्वेश्चन नंबर 19 बघा, खालीलपैकी योग्य जोड्या जुळवा. डाव्या बाजूला कोळसा क्षेत्र आहे, उजव्या बाजूला आहे राज्य आहेत. तर कोळसा क्षेत्र आणि राज्य याची आपल्याला जोडी जुळवायची आहे. ठीक आहे, आता उमरसर आहे. आता उमरसर कुठे आहे रे, हे कोळसा क्षेत्र. आता बहुसंख्य भारतातलं जे कोळसा क्षेत्र जे आहे, छोटा नागपूरचा पठार आहे किंवा महानदीचं बेसिन, दामोदर बेसिन आणि गोदावरी बेसिन, या बेसिनमध्येच आपल्याला मॅक्सिमम कोळसा आढळतो. पण हे सोडूनही इतर ठिकाणी कोळसा आपल्याला आढळतो, जसं गुजरात आहे, जसं जम्मू काश्मीर आहे. ठीक आहे, आता हे उमरसर आहे. उमरसर कुठं आहे, तर ते आहे गुजरातमध्ये आहे. त्यानंतर तालचेर कुठं आहे, तालचेर हे महत्त्वाचं खनिज संपत्तीनी संपन्न असलेलं रिजन आहे. तर ते कुठं आहे, ते ओडिसामध्ये आहे. निचाहोम कुठे आहे, काश्मीरमध्ये आहे. आणि कोरबा संबंधीच्या माइन्स आहेत त्या कुठं आहेत, तर त्या छत्तीसगडमध्ये आहेत. त्याचं उत्तर काय यायला पाहिजे, उत्तर यायला पाहिजे पर्याय क्रमांक 2 यायला पाहिजे. आता खालीलपैकी चुकीची जोडी शोधा. आता विचारले चुकीची जोडी, म्हणजे 3 जोड्या बरोबर आहेत. आता पहिलं नंगा पर्वत हिमालयाचा भाग आहे आणि ते भारतात आहे, करेक्ट आहे. त्यानंतर अकोन्कागुआ रॉकी पर्वत उत्तर अमेरिका, तर हे चुकीचं आहे. ठीक आहे, अकोन्कागुआ जे आहे ते रॉकीमध्ये नाही तर ते अँडीजमध्ये आहे, आणि उत्तरमध्ये नाही अँडीज रेंज, ते कुठं आहेत, तर दक्षिण अमेरिकेत आहेत. दक्षिण अमेरिका. अकोन्कागुआ कुठल्या देशामध्ये येतं, तर तो अर्जेंटिनामध्ये येतं. ठीक आहे, अर्जेंटिनामध्ये येतं. तर अर्जेंटिना आणि तिथूनच चिली, अर्जेंटिना चिलीच्या आपल्याला बॉर्डरवर हा सापडतो. त्यानंतर चिंबाराजो अँडीज इक्वेटर हे बरोबर आहे. किलीमांजरो पर्वतरांग किलीमांजरोच आहे आणि हा टांझानियामध्ये आढळतो, हे पण करेक्ट आहे. म्हणजे उत्तर काय यायला पाहिजे, तर पर्याय क्रमांक 2 यायला पाहिजे. क्वेश्चन नंबर 21 बघा, खालीलपैकी योग्य विधान निवडा. भूशास्त्रीय अनुमानानुसार संपूर्ण पृथ्वीची सापेक्ष घनता
पृथ्वीच्या अंतरंगात निरनिराळ्या खोलीवर ही घनता भिन्न भिन्न असते. पहिलं स्टेटमेंट करेक्ट आहे बघा, किती भिन्न भिन्न असते. आणि रिलेटिव्ह जी डेन्सिटी आहे ही रिलेटिव्ह डेन्सिटी ही 5.5 आहे, हे पण करेक्ट आहे. अप्रॉक्सिमेटली 5.5 5.7च्या आसपास आहे. की जसजसं आपण अर्थच्या सरफेसवरून सेंटरकडे जाऊ तशी जी घनता आहे ती घनता वाढत जाते. ठीक आहे, तशी घनता आपल्याला वाढत, टेम्परेचर आणि घनता दोन्ही आपल्याला वाढत जाताना दिसतात. बरोबर आहे. पृथ्वीच्या गाभेची डेन्सिटी ही 11 असून बाह्य आवरणाची 2.7 ते 2.9 ही रेंज आहे. तर हे पण स्टेटमेंट कसं आहे, करेक्ट आहे. एस लहरी, ज्याला सेकंडरी वेव्ज आपण म्हणतो, दुय्यम लहरी, पी लहरी, प्राथमिक लहरी अधिक विध्वंसक असतात. तर इथपर्यंत करेक्ट आहे. एस लहरी घन व द्रव माध्यमातून प्रवास करू शकतात, हे चुकीचं आहे. ठीक आहे, तर ज्या सेकंडरी वेव्ज जे आहेत, एस वेव्ह जी आहेत, त्या घन आणि द्रव याच्यातून नाही तर फक्त घनामधून त्या इथं प्रवास करतील. त्यामुळे हे विधान जे आहे हे विधान चूक आहे. 21चं उत्तर यायला पाहिजे, पर्याय क्रमांक 1. क्वेश्चन नंबर 22 बघा. डॅश कालखंडात पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात ज्वालामुखीचे उद्रेक झाली, पक्षी व इतर सस्तन प्राणी यांची जास्तीत जास्त वाढ झाली व पृथ्वीवर निरनिराळ्या वनस्पतीची निर्मिती झाली, पहिल्या मानवाची निर्मिती झाली. आता ह्या सगळ्या घडामोडी ज्या आहेत त्या कुठल्या कालखंडात झाल्यात असं आपल्याला विचारले. तर ओव्हरऑल अर्थचं जर ओरिजिनपासून आत्तापर्यंत जर आहे तर याचं कालखंडाचं मापन प्री कॅम्ब्रियन कालखंड, पॅलिओझोइक, मेसोझोइक आणि निओझोइक. ठीक आहे, आणि या कालखंडामध्ये त्यांनी काय केलं आहे, वर्गीकरण केले आपल्याला दिलेलं आहे. आता प्री कॅम्ब्रियन जो काळ आहे तो प्री कॅम्ब्रियन काळ म्हणजे काय की अर्थच्या ओरिजिनपासून 570 दशलक्ष वर्ष, म्हणजे अर्थला घनस्वरूप यायला चालू झालं किंवा ती थंड झाली तिथपर्यंतचा जो कालखंड आहे तो कालखंड प्री कॅम्ब्रियन कालखंड म्हणून ओळखला जातो. ठीक आहे, आणि पॅलिओझोइक कालखंड म्हणजे काय की हे 570 पासून 245 दशलक्षाचा जो काळ आहे तो हा कन्सिडर केला जातो, जिथं पहिल्यांदा आपल्याला अपृष्ठवंशीय मासे आपल्याला या कालखंडामध्ये आढळायला चालू झालेले आहेत. त्यानंतरचा हे 245 ते 65 दशलक्ष वर्ष जो आहे तो मेसोझोइक कालखंड आहे. मेसोझोइक तिथं अपृष्ठवंशीय जलचर असेल, उभयचर असेल, आणि ह्या जुरासिक एज म्हणून पण फेमस आहे. मेसोझोइकमध्ये आपल्याला डायनासोर्स वगैरे या कालखंडामध्ये असलेले आढळतात. आणि हे जे वर्णन केलेलं आहे हे वर्णन कुठल्या कालखंडात आढळतं, तर निओझोइक कालखंडात आढळतं. म्हणजे 22चं उत्तर काय यायला पाहिजे, पर्याय क्रमांक 2 यायला पाहिजे. क्वेश्चन नंबर 23 बघा. खालील विधानांचे परीक्षण करून योग्य पर्याय निवडा. काश्मीरमधील पीर पंजाल पर्वतरांग झेलम नदीपासून बियास नदीच्या वरच्या भागापर्यंत आहे. आता आपण जर हिमालय बघितला तर आपल्याला माहिती आहे की हिमालयामध्ये आपण नॉर्थ टू साऊथ जर बघितलं तर ट्रान्स हिमालय आहे, त्यानंतर ग्रेटर हिमालय आहे, त्यानंतर लेसर हिमालय आहे. आणि हा लेसर हिमालय आणि शिवालिक टेकड्या याच्या दरम्यान जे आहे ते पीर पंजाल ही टेकड्या आहेत. ठीक आहे, आता ह्या लेसर हिमालय आणि या शिवालिक टेकड्यांच्या दरम्यान जे आहे हे पीर पंजाल आणि याच्यासोबत आणखी रांगा आहेत ढोलाधार, ह्या 2 रांगा याच्यामध्ये आहेत. ह्या झेलम नदीपासून, ठीक आहे, झेलम नदीपासून ह्या बियास नदीच्या दरम्यान आहे. तर पहिलं स्टेटमेंट जे आहे हे करेक्ट आहे. पूर्व हिमालय हा बिहार व बंगालच्या मैदानी भागातून अचानक वर येतो, जिथे एव्हरेस्ट आणि कांचनजंगा ही सर्वोच्च शिखरे जवळच्या भागामध्ये आहेत. तर हा अचानक आल्यासारखाच फील होता. आपण जर बघितलं की बंगालचा रिजन जो आहे तो बेसिकली मैदानी प्रदेश आहे, तिथं खड्डा पडल्यासारखं आहे आणि हिमालय असा वर अचानक आल्यासारखंच आपल्याला तिथं फील होतो. हे पण विधान कसं आहे, करेक्ट आहे. 23मध्ये दोन्ही विधानं जी आहे ती करेक्ट आहेत. त्याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1. क्वेश्चन नंबर 24 बघा. नैऋत्य मान्सून हा दरवर्षी अत्यंत अनियमित असतो, याची कारणे खालीलप्रमाणे कोणती आहेत? उन्हाळ्यामध्ये जेट स्ट्रीम बरोबर मध्य अक्षांशीय प्रति व्यापारी वारे दक्षिण दिशेने जाणे. आता आपल्याला माहिती आहे की जे मेडिटेरियनकडून जे वेस्टर्लीज आहेत त्या वेस्टर्लीज वाहत असतात हिमालयाच्या पलीकडे, परंतु त्या उन्हाळ्यामध्ये, ठीक आहे, त्या वेस्टर्लीज हिमालयाची एक स्ट्रीम जी आहे ती हिमालयाकडे येते आणि ते इथे जे आहे की हे स्थानिक वाऱ्यांवर त्याचा इम्पॅक्ट होतो आणि तिथं पाऊसही पडतो. ठीक आहे, त्यामुळे पहिलं स्टेटमेंट जे आहे हे पहिले स्टेटमेंट करेक्ट आहे. अरेबियाचा उपकटिबंधीय वरचा भाग पूर्वेकडे मध्य भारताकडे विस्तारतो. तर हे बे आहे की आपल्याला माहिती पूर्ण हिटिंगमुळे काय होतं तर ॲक्च्युली लो प्रेशर, असं बेल्ट वगैरे काय नसतं, तर त्या सेल्स असतात, लो प्रेशर हाय प्रेशर. तर त्या अरेबियन
चा जो लो प्रेशर सेल आहे, जो वर आपल्याला दिसतो अफगाणिस्तान, इराण या भागामधला, तो इकडे शिफ्ट होतो, त्यामुळे लो प्रेशर्स भारतावर क्रिएट होतात. तर हे करेक्ट आहे. मान्सून येण्यापूर्वी अरबी समुद्राच्या पृष्ठावरील तापमान 3 ते 4 डिग्री अंश सेल्सिअसने असाधारणरित्या वाढते. हे वाढत नाही तर हे कमी होतं, वाढत नाही तर हे कमी होतं. आता हे कमी का होतं, तर याचं रिझन काय आहे? त्याचं रिझन आहे सोमालिया करंट. त्याचं रिझन आहे सोमालिया करंट. ठीक आहे. मान्सूनच्या वेळेस हा सोमालिया करंट जो आहे तो कसा आहे? कोल्ड करंट आहे. तो कोल्ड करंट वाहत येतो आणि त्यामुळे अरबी समुद्रामध्ये अपवेलिंग होतं आणि अपवेलिंग झाल्यामुळे पाण्याचे मिसळ होते आणि पाण्याचे मिसळ झाल्यामुळे इथलं टेम्परेचर जे आहे ते इथलं टेम्परेचर काय होतं? अचानक 3 डिग्री ते 4 डिग्री कमी होतं. आता बंगालचा उपसागर आणि जर अरबी समुद्र याच्यामध्ये जर बघितलं तर बंगालचा समुद्र हा अरबी समुद्रापेक्षा जास्त आहे, वार्म आहे. ठीक आहे. हा ॲज कम्पेअर टू बंगालचा उपसागर, अरबी समुद्र हा कोल्ड आहे. त्याचं रिझन काय? सोमालिया हा कोल्ड करंट आहे आणि तिथं अपवेलिंग होतं. अपवेलिंग झाल्यामुळे पाण्याचं मिक्सिंग होतं आणि पाण्याचं ओव्हरऑल टेम्परेचर जे आहे ते डिक्रीज होतं. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 25 बघा. क्वेश्चन नंबर 25, पुरासाठी कारणीभूत ठरणारे. क्वेश्चन नंबर 25 बघा. क्वेश्चन नंबर 25, पुरासाठी कारणीभूत ठरणारे घटक कोणते आहेत? 1 ढगफुटी, करेक्ट आहे. त्यानंतर सुस्थापित न झालेली मृदा, करेक्ट आहे. जंगलतोड, करेक्ट आहे. गाळ साचणे व प्रवाह उंच होणे, करेक्ट आहे. नागमोडी वळणे, करेक्ट आहे. मोठे पाणलोट क्षेत्र, हे पण करेक्ट आहे. ठीक आहे. त्याचं उत्तर काय यायला पाहिजे? जनरल कॉमन क्वेश्चन आहे की सर्वच्या सर्व घटकं जे आहेत ती पुरासाठी कारणीभूत आहेत. क्वेश्चन नंबर 26 बघा. भारतातील पठारावरील उंच पर्वत शिखरांचा उंचीनुसार चढता क्रम लावा. अण्णाईमुडी, दोडाबेट्टा, माकुर्णी आणि कुद्रेमुख. आता ही चारी जी शिखरं दिलेली आहेत ही शिखरं दक्षिण भारतातली आहेत. आता हे कुद्रेमुख जे आहे हे कुठं आहे? कर्नाटकमध्ये आहे. कुद्रेमुख कुठं आहे? कर्नाटकमध्ये आहे. हे माकुर्णी आहे किंवा दोडाबेट्टा आहे किंवा अण्णाईमुडी जे आहे हे तिन्हीच्या तिन्ही आपल्याला तमिळनाडूमध्ये दिसतात. हे तिन्हीच्या तिन्ही आपल्याला तमिळनाडूमध्ये दिसतात. आता हे कुद्रेमुख जे आहे, कुद्रेमुखची हाईट किती आहे? तर ती आहे 1892 मीटर. माकुर्णीची हाईट किती आहे? तर ती आहे 2594. दोडाबेट्टाची हाईट किती आहे? 2637. आणि अण्णाईमुडीची जी हाईट आहे ती किती आहे? 2695 आहे. तर ॲक्च्युली क्रम कोणता आहे? हाच बरोबर आहे. कुद्रेमुख, माकुर्णी, दोडाबेट्टा आणि अण्णाईमुडी. आता बघा, चुकीची जोडी शोधा. डाव्या बाजूला क्रांती दिली आणि ती कुठल्या पिकासंबंधी आहे हे उजव्या बाजूला दिलेलं आहे. तंतुक्रांती कापसाशी संबंधित आहे, करेक्ट आहे. गुलाबी क्रांती सफरचंद व मधुमक्षिका पालन याच्याशी संबंधित आहे, तर हे चुकीचं आहे की गुलाबी क्रांती जी आहे ही याच्याशी संबंधित नाही, तर ती झिंगे उत्पादनाशी संबंधित आहे. झिंगे उत्पादन जीके टाईप क्वेश्चन आहे. आणि सफरचंद आणि मधुमक्षिका पालन हे कुठल्या क्रांतीशी संबंधित आहेत? तर ती आहे सुवर्ण क्रांती. कुठल्या क्रांतीशी संबंधित आहेत? सुवर्ण क्रांती. लाल क्रांती मासे टोमॅटो उत्पादन वाढवणे, करेक्ट आहे. करडी क्रांती खते उत्पादना संदर्भात, हे पण करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 28 बघा. योग्य जोड्या लावा. 2011 जनगणनेनुसार इथे दिलेले आहेत बघा, राज्य आणि केंद्रशासित प्रदेश दिलेले आहेत. काय? केरळ, लक्षद्वीप, मिझोरम, त्रिपुरा. आणि खाली साक्षरता दिलेली आहे. तर ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन आहे. ठीक आहे. केरळची जी साक्षरता आहे ही सगळ्यात इथं हायेस्ट आहे. ते किती आहे? 94.0% आहे. त्यानंतर आपल्याला येते लक्षद्वीपची जी आहे ती किती आहे? ती 91.8 आहे. त्यानंतर मिझोरमची जी आहे ती किती आहे? 91.33 आहे. आणि याच्यात सगळ्यात कमी जी आहे ती कशाची आहे? त्रिपुराची आहे. तर हे सगळे आपण ऑप्शन जर बघितले तर काय येतं उत्तर? पर्याय क्रमांक 1. क्वेश्चन नंबर 29 बघा. खालीलपैकी कोणत्या उपनद्या गोदावरीला डाव्या तीराकडून किंवा उत्तरेकडून मिळतात? आता पहिली आहे दारणा, दुसरा आहे कादवा, त्यानंतर शिवना, त्यानंतर कुंडलिका, त्यानंतर खाम आणि त्यानंतर आहे इंद्रावती. आता हे दारणा जर आपण बघितलं, दारणा नदी, तर ती
तिच्या डाव्या तीराकून नाही मिळत, तर नाशिकमध्ये ती उजव्या तीराकून मिळते, त्यामुळं दारणा येणार नाही. आता दारणा जर नसेल तर आपल्याकडे ऑटोमॅटिकली एक ऑप्शन आणि 3 ऑप्शन जे आहे ते कॅन्सल होतं. आता ही कुंडलिका जी नदी आहे ही सिंदफनाची उपनदी आहे, ठीक आहे. तर त्यामुळे ही काय गोदावरीला मिळत नाही, त्यामुळं ड पण येणार नाही, म्हणजे हे पण येणार नाही. बाकी सर्व नद्या ज्या आहेत त्या गोदावरीला डाव्या किंवा उत्तरेकडून मिळतात. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. क्वेश्चन नंबर 30 बघा. खालीलपैकी कोणती आदिवासी जमात सह्याद्री पर्वतमय प्रदेशात आढळत नाही? तर कुठली जात आढळत नाही सह्याद्रीमध्ये? तर कोरकू. कोरकू कुठं आढळते? अमरावती रिजनमध्ये, ठीक आहे. अमरावती, सातपुडा या रिजनमध्ये आपल्याला कोरकू आढळते. क्वेश्चन नंबर 31 बघा. पुढील विधाने विचारात घ्या. ऊर्जेच्या पिरॅमिडमध्ये परिसंस्थेतील ऊर्जेचा प्रवाह दर्शवला जातो. इथपर्यंत करेक्ट आहे की परिसंस्थेतील ऊर्जेचा प्रवाह दर्शवला जातो. पोषणाच्या एका स्तराकडून पुढील स्तराकडे किती उष्मांक जाते हे त्यात दाखवलेले आहे. तर हे करेक्ट आहे. आपल्याला लॉ ऑफ 10% आपल्याला माहिती आहे, ठीक आहे. पोषणाच्या एका स्तराकडून आपल्याला माहिती आहे की जी जीवसृष्टी आहे, विविध त्याच्यात जगणारे विविध जे इकोसिस्टममधले जीव आहेत ते एकमेकांवर इंटरडिपेंडंट आहेत आणि त्यांच्या वेगवेगळ्या लेवलला आपण त्याला ट्रॉपिक लेवल्स म्हणतो. याच्यामध्ये त्याचं विभाजन केलेलं आहे आणि एका ट्रॉपिक लेवलकडून दुसऱ्या ट्रॉपिक लेवलकडे एनर्जी ट्रान्सफर होते आणि त्यातली खूप सारी एनर्जी जी आहे ती कंप्लीट ट्रान्सफर नाही होत, ती हीटच्या स्वरूपात बाहेर पडते. तर त्यामुळे पहिलं स्टेटमेंट जे आहे हे पहिलं स्टेटमेंट कसं आहे? तर पहिलं स्टेटमेंट करेक्ट आहे. सेकंड स्टेटमेंट बघा. ऊर्जा प्रवाहामध्ये ऊर्जा वाया जात नसली तरी पोषण द्रव्याचे चक्र अपूर्ण आहे. पोषण द्रव्याचं चक्र अपूर्ण आहे कारण पोषण द्रव्य वायाला जातात. आता हे पोषण द्रव्य वायाला जात नाहीत आणि हे चक्र, ठीक आहे, अपूर्ण आहे आपल्याला असं म्हणता येत नाही. का? तर हे पोषण द्रव्य कुठल्याही प्रकारचं वाया नाही जात, ते परिपूर्ण असतं. आपण कार्बन सायकल बघतो, नायट्रोजन सायकल बघतो, ठीक आहे, सल्फर सायकल बघतो, फॉस्फरस सायकल बघतो. तर हे परिपूर्ण आहे आणि ह्याच्यामध्ये काय होतं तर कंटिन्युअसली चक्रित आणि पुनर्चक्रित होतात. म्हणजे घेतलं जातं, परत अर्थच्या मातीमध्ये मिसळतं, परत ते सायकल कंटिन्यू होते. त्यामुळे हे जे चक्र अपूर्ण आहे किंवा ते वाया जातात हे काही खरं नाही, त्यामुळं हे चुकीचं आहे. फक्त करेक्ट आहे. ह्याचं उत्तर यायला पाहिजे पर्याय क्रमांक 1. 32 बघा. धोकाग्रस्त बनत असलेल्या अनेक प्रजातीच्या संरक्षणासाठी विविध वन्यजीव कार्यक्रम सुरू करण्यात आले. या कार्यक्रमाचा योग्य कालानुक्रम लावा. हंगुल प्रकल्प. आता हा हंगुल प्रकल्प जे आहे हा जम्मू काश्मीरमध्ये आपल्याला हे सापडतं, JNKमध्ये. आणि जम्मू काश्मीरमध्ये जे दचिंगम नॅशनल पार्क आहे, ठीक आहे, जो सगळ्यात हायेस्ट लेवलला आहे, जवळ 3000 मीटर उंचीवर आहे. तर हा 1970 साली चालू केलेला आहे. हत्तींचं प्रोटेक्शन करण्यासाठी हत्ती प्रकल्प हा 1992 साली चालू करण्यात आलेला आहे. गेंड्याचं संवर्धन करण्यासाठीचा जो प्रकल्प आहे 1987 साली. आणि हा गिधाड संवर्धन प्रकल्प हा अलीकडे चालू करण्यात आलेला आहे, तो आहे 2006 साली चालू करण्यात आले. आता हे आपल्याला योग्य कालानुक्रमे लावायचं आहे. आता योग्य कालानुक्रमे जर आलो तर सगळ्यात आधी काय येईल तर येईल, त्यानंतर क येईल, त्यानंतर ब येईल आणि ड येईल. त्याचं उत्तर यायला पाहिजे पर्याय क्रमांक 2. क्वेश्चन नंबर 33 बघा. खालीलपैकी कोणत्या पदार्थामुळे ओझोनचा अवक्षय घडून येतो? क्लोरोफ्लोरोकार्बन्स, अमोनिया, फ्रिऑन आणि मिथाइल क्लोरोफॉर्म. तर ओझोनचा अवक्षय, ठीक आहे, किंवा ओझोनचा ऱ्हास, ओझोन थराला जे प्रॉब्लेमॅटिक गॅस आहे ते कोणते आहेत? तर एक आहे क्लोरोफ्लोरोकार्बन आणि सेकंड आहे मिथाइल क्लोरोफॉर्म. आणि हे जे दोन आहेत, ही अमोनिया आणि फ्रिऑन 410, हे दोन्ही, ठीक आहे, की वेगवेगळ्या करारानुसार क्लोरोफ्लोरोकार्बन आणि याच्याऐवजी वापरायचे आहे, ज्याच्यामुळे ओझोनला कमी नुकसान होणार आहे. ठीक आहे, तर याचं उत्तर काय यायला पाहिजे? पर्याय क्रमांक 1 आणि ड किंवा आणि ड यायला पाहिजे. क्वेश्चन नंबर 34 बघा. ब्रटलँड अहवालानुसार शाश्वत विकासाची खालीलपैकी उद्दिष्टे कोणते बरोबर नाही? पहिलं आहे विकासाचे पुनरुज्जीवन, संसाधनाचे रक्षण आणि संवर्धन, तंत्रज्ञानाचा वापर, नैसर्गिक संसाधनाचा वापर थांबवणे. आता नैसर्गिक संसाधनाचा वापर तर हे खूपच वेग आणि ॲब्सोल्यूट आहे की नैसर्गिक संसाधनाचा वापरच जर केला नाही तर आपण जगू नाही शकणार. ठीक आहे, तर एकदम एक्स्ट्रीम स्टेटमेंट आहे. त्यामुळे आपल्याला सरळ आपल्याला बाकीचं माहीत जरी नसलं की तंत्रज्ञानाचा वापर हे विकासाचं पुनर्जीवन आहे, संसाधनाचे रक्षण संवर्धन तर असणारच आहे. ठीक आहे, त्याच्यासाठीच आहे. आपल्याला माहिती आहे की ब्रटलँड अहवाल जो आहे तो आला की याला आपल्याला एक शब्द माहीत असतो, काय? सस्टेनेबल डेव्हलपमेंट, किंवा त्याला आपण म्हणतो शाश्वत विकास. शाश्वत
विकास. ठीक आहे. वर्ल्ड कमिशन ऑन एन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंटनी 1983 साली एक कमिटी नेमली होती, जे नॉर्वेचे प्रेसिडेंट होते, पंतप्रधान होते ब्रटलँड त्यांच्या, आणि त्यांनी जो रिपोर्ट दिला त्या रिपोर्टचं नाव काय होतं, आवर कॉमन फ्युचर. आवर कॉमन फ्युचर. आणि त्याच्यामध्ये ठीक आहे एन्व्हायरमेंट, इकॉनॉमी आणि सोसायटी, ठीक आहे सोसायटी या गोष्टींवर त्यांनी भाष्य केलेलं आहे. त्यामुळं 34चं उत्तर काय यायला पाहिजे, एक्स्ट्रीम स्टेटमेंट आहे. बाकी काही माहिती जर नसलं तर लॉजिकली आपण ते सॉल्व्ह करू शकतो की नैसर्गिक संसाधनांचा वापर काही थांबू शकत नाही. त्यामुळं कारण सगळे जीवसृष्टी आहे, यातला प्रत्येक सजीव हा एकमेकांवर डिपेंड आहे, तर तो काही संसाधन आपण वापरायचं थांबवू नाही शकत. 34चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 35 बघा, हवेच्या प्रदूषण नियंत्रणाचे उपाय खालीलपैकी कोणते आहेत. पहिलं वृक्षारोपण. आता हवेचं प्रदूषण नियंत्रण करायचं आहे तर कोणते उपाय आहेत. वृक्षारोपण करेक्ट आहे. विद्युत स्थितिकी अवक्षेपण, इलेक्ट्रोसाइड प्रेसिपिटेट करेक्ट आहे, हे वापरलं जातं. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था प्रभावी रीतीने राबवणे हे करेक्ट आहे. आपण माहिती आहे की प्रदूषण कमी करण्यासाठी दिल्लीचा सुद्धा इश्यू चालू आहे, दिल्लीमध्ये ऑड इव्हनचा कन्सेप्ट वापरला गेला. ठीक आहे, तर हे पण करेक्ट आहे. सेंद्रिय शेती, तर हे पण करेक्ट आहे. तर याचं उत्तर 35चं काय यायला पाहिजे, 35चे 4ही आहे. तर 4ही आपल्याला कुठं दिसत आहेत, पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसत आहेत. ठीक आहे.